नमस्कार मंडळी. तर दुधी भोपळा बघूनच बऱ्याचशा मैत्रिणींचे नाकतोंड वाकडे होतात किंवा घरातले बऱ्याच व्यक्ती दुधी भोपळा खायला कंटाळा करतात. पण आज आपण अगदी टेस्टी अशी झटपट तयार होणारी दुधी भोपळ्याची अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. पण दुधी भोपळ्याचा हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकतात, टिफिनला देऊ शकतात, वरण भातासोबत तोंडी लावायलाही खाऊ शकतात. इतका हा पदार्थ छान तयार होतो. तर सगळ्यात आधी इथे मी अर्धी वाटी मटकीची डाळ घेतली आहे. कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला मटकीची डाळ सहज उपलब्ध होईल. तर इथे मटकीची डाळ टाकून घेतली आहे आणि त्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पावडर वगैरे जी लावलेली असते डाळीला ती व्यवस्थित निघून जाईल आणि स्वच्छ पाणी टाकून 5 ते 10 मिनिट भिजायला ठेवायची आहे. मटकीची डाळ लगेच भिजते. तर एका साईडला इथे मी दुधी भोपळा घेतला आहे. वरची साल काढून घेतली आहे पिलरने. हवं तर तुम्ही दुधी भोपळा जर कोवळा असेल वरची सालही ठेवू शकतात. पण जर साल काढली तर दुधी भोपळा अगदी 2 ते 3 वाफेत मस्त असा शिजतो. आणि केव्हाही दुधी भोपळा कापायच्या आधी ताटात पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपण ज्या दुधी भोपळ्याच्या फोडी करणार आहोत त्या काळ्या पडणार नाही. आणि त्यानंतर आता अशा प्रकारे हा दुधी भोपळा कापून घ्यायचा आहे आणि मधला जो कापसासारखा भाग आहे तो काढून टाकायचा आहे. कोवळा असेल तर तुम्ही हा भागही वापरू शकतात, पण जर दुधी भोपळा थोडा निब्बर असेल तर हा कापसासारखा भाग काढून घ्यायचा आहे. तर इथे आता मधला जो भाग आहे कापसासारखा तो मी काढून घेतला आहे. आणि त्यानंतर आता आपण बटाटे कापतो किंवा गिलके शिराळे वगैरे कापतो तसा हा दुधी भोपळा कापून घ्यायचा आहे. बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे दुधी भोपळा हा कापून घ्यायचा आहे. खूपही जास्त मोठ्या फोडी ठेवायच्या नाही किंवा खूपही बारीक करायच्या नाही आहेत. तर इथे आता मी सर्व दुधी भोपळा अशा प्रकारेच कापून घेते. तर दुधी भोपळाही कापून झाला. एका साईडला 2 कांदे कापून घेतले, त्यात 4 ते 5 हिरवे मिरच्या घेतल्या, थोडा लसूण ठेचून घेतला आहे. डाळही मस्त भिजली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. तेल अगदी कडक गरम झालं, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं मोहरी छान तडतडले की इथे मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत. थोडंसं लसूणही ठेचून टाकून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरची मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. भाजीच्या अंदाजानेच मी बऱ्याचदा कांदा परतताना मीठ टाकून घेते. तर मीठ टाकून घेतलंय आणि हा कांदा मस्त असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मीठ टाकल्यामुळे अगदी 1 ते 1.5 मिनिटात हा कांदा परतला जातो. तर इथे आता तुम्ही बघू शकतात कांदा मस्त असा परतून झालाय 1 ते 1.5 मिनिटात. त्यानंतर आता अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आपण या भाजीमध्ये कुठल्याही मसाल्याचा वापर करणार नाही कारण हिरवी मिरची टाकली आहे. हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो दुधी भोपळा बारीक कापून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्याच्या या फोडी आपण बारीक कापतो त्यामुळे दुधी भोपळा अगदी पटकन असा शिजतो, खूप काही वेळ नाही लागत. तर फोडी टाकून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आधीच टाकून घेतलंय मी अंदाजाने. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर भिजवून घेतलेली जी मटकीची डाळ आहे ती परत आपण भिजल्यानंतर 3 ते 4 पाण्याने धुवायची आणि मग भाजीमध्ये टाकायची आहे, जेणेकरून मटकीच्या डाळीला जो थोडाफार वास येतो तो येत नाही भाजी खाताना. मग डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. डाळ भिजलेली असल्यामुळे लगेच शिजते. 4 ते 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे. या भाजीला आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण दुधी भोपळ्याचंच भरपूर असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच मटकीची डाळही छान शिजते. तर झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी आणि मिक्स करून झाल्यावर परत आता 4 ते 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे. तर सुरुवातीला बोलल्याप्रमाणेच ही भाजी तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकतात. बऱ्याचदा आमच्या घरात आठवड्यातून 1 ते 2दा ही भाजी नाश्त्यासाठी बनवलीच जाते. जर तुम्ही नाश्त्याला बनवत असाल तर हिरवी मिरची थोडी कमी करा आणि ही भाजी नाश्ता म्हणून नुसती तुम्ही खाऊ शकतात. इतकी छान टेस्ट लागते. तर एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि दुधी भोपळा तर पौष्टिकच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 2 वाफेत दुधी भोपळा मस्त असा शिजलेला आहे आणि डाळही व्यवस्थित शिजली, खूप काही शिजवायची गरज नाही. तर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे मी. कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे
आणि या भाजीवर तुम्ही थोडंसं लाल तिखटचा तडका टाकून ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात किंवा वरण भातासोबतही अशी ही भाजी तोंडी लावायला खाऊ शकतात. तर झटपट अशी दुधी भोपळ्याची डाळ घालून केलेली भाजी तयार आहे. तर इथे मी आता वाटीमध्ये सर्व केलेली आहे. नाश्त्याला तुम्ही नुसती अशीच चमच्याने खाऊ शकतात. खूप छान टेस्ट लागते बरं का, एकदा ट्राय करूनच बघा. तर मस्त अशी वेगळ्या पद्धतीने भाजी तयार झाली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि ही भाजी खाल्ल्यावर तुम्ही कधीही दुधी भोपळ्याची भाजी खायला अजिबात नाटक करणार नाही. खूप छान अशी भाजी लागते. तर एकदा ट्राय करून बघा. चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह.